ओम शांती. आज 15 जून 2023ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, झोपी गेलेल्या भाग्याला जागे करण्याचे साधन आहे शिक्षण. हे शिक्षणच सोर्स ऑफ इन्कम आहे, ज्यामुळे 21 जन्मांसाठी भाग्य उदयास येते. आजचा प्रश्न आहे, या रुहानी कॉलेजची एक विशेषता सांगा, जी या दुनियेतील कोणत्याही कॉलेजची असू शकत नाही. उत्तर आहे, हेच एक असे कॉलेज आहे जिथे कोणी मनुष्य गुरु अथवा शिक्षक नाही आहे. स्वयं निराकार भगवान शिक्षक बनून शिकवतात. हे असे विचित्र पिता आहेत ज्यांचे स्वतःचे कोणते चित्र नाही, अर्थात शरीर नाही. स्वतःचा कोणी पिता आणि शिक्षक नाही आणि अभ्यास देखील असा शिकवतात, ज्यामुळे 21 जन्मांसाठी भाग्य उदयास येते. त्या शिक्षणाने तर एका जन्माचेच भाग्य बनते. या शिक्षणाने 21 जन्मांचे बनते. आजचे गीत आहे, तकदीर जगाकर आई हूँ. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, जे इथे भाग्य बनविण्यासाठी आले आहेत. ते का बरे? भाग्याला काय झाले आहे? भाग्य खुंटले आहे. भारत भाग्यवान होता. भारतवासी देवी देवता होते. भाग्याची ज्योत जागृत होती. आता भारतवासी नरकाचे मालक आहेत, तर भाग्याची ज्योत विझली आहे. हे कोण समजावत आहेत? जो सर्वांचे भाग्य बनविणारा आहे, सर्वांना दुःखातून सोडविणारा आहे आणि मग सर्वांना सुख देणारा आहे. हे दुःखधाम आहे. भारत 5000 वर्षांपूर्वी सुखधाम होता. सर्वांची भाग्याची ज्योत जागृत झालेली होती. आता भाग्य झोपी गेलेले आहे. साऱ्या मनुष्यसृष्टीचे भाग्य जागविणारे जरूर बेहदचे बाबाच असतील. बाबा रचयिता आहेत. आता तुम्हीच जाणता, भारतामध्ये सर्व मनुष्य सुखी होते. कोणते मनुष्य? असे नाही की सतयुगामध्ये इतके सारे मनुष्य होते. सर्वात अगोदर सतयुगामध्ये 9 लाख होते. देवी देवता धर्माची सुरुवात होती. या सर्व गोष्टी समजावून सांगणारे ज्ञानाचा सागर मनुष्यसृष्टीचे बीजरूप बाबा आहेत. मुलांना विचारले, तुमचे बीज रचता कोण आहेत? तर म्हणतील, मम्मा बाबांनी आम्हाला रचले आहे. कारण सर्वजण माता पित्यापासूनच जन्म घेतात. पिता कधी पत्नीला जन्म देत नाही, तर दत्तक घेतात की तू माझी पत्नी आहेस. मग तिच्यापासून मुले जन्माला येतात. ते आहेत क्रिएटर. पत्नीला दत्तक घेतले. कन्या दुसऱ्या घरची होती, तिला आपली पत्नी बनवतात आणि मग जेव्हा मुले जन्माला येतात, तेव्हा मुले त्यांना मातपिता म्हणतात. ते आहेत हदचे मातपिता. वडील कन्येचा विवाह करून देतात. आधी कन्या पवित्र असते, तर किती मान असतो. मग विकारी बनल्यामुळे तो मान राहत नाही. असे म्हणतात, कन्या ती जी 21 कुळांचा उद्धार करेल. आता बाबा बसून समजावत आहेत की या ज्या ब्रह्माकुमारी आहेत, त्या यावेळी भारतवासियांचा 21 जन्मांसाठी उद्धार करतात. या सर्व कुमारी आहेत. भले लग्न झालेले आहे, परंतु ब्रह्माकुमार कुमारी बनले तर भाऊ बहीण झाले ना. काम कटारी चालवू शकत नाहीत. पवित्रतेचा मान तर आहे ना. संन्यासी पवित्र बनतात, त्यांचा देखील मान आहे ना. भारतामध्ये पवित्रता होती, तर भारत सदैव सुखी होता. संपूर्ण निर्विकारी होता. मंदिरांमध्ये जाऊन गातात, आप सर्वगुण संपन्न. वास्तवात तुमचा धर्म हिंदू धर्म नाही आहे. हिंदुस्थान हे तर राहण्याचे ठिकाण आहे. युरोपमध्ये राहणाऱ्यांचा धर्म युरोपियन थोडाच म्हणणार. धर्म तर ख्रिश्चन आहे. हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्यांचा हिंदू धर्म नाही आहे. धर्म तर दुसरा असला पाहिजे. बाबा समजावून सांगत आहेत, जे देवी देवता धर्मवाले होते
तेच स्वतःला हिंदू म्हणवतात, कारण आपल्या धर्माला विसरले आहेत. हिंदू काही आदी सनातन धर्म नाही. ख्रिश्चन लोक ख्राईस्टला मानतात, कारण त्यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. इथे तर कुणालाच हे माहिती नाही आहे की आपण कोणत्या धर्माचे आहोत. कोणी शीख धर्माचा असेल तर सांगेल की मी शीख धर्माचा आहे. शीख धर्म कोणी स्थापन केला तर सांगतील गुरु नानकने स्थापन केला. त्यांनी हा धर्म कसा स्थापन केला हे मग तुम्ही जाणता. कोणतीही पतित आत्मा धर्म स्थापन करू शकत नाही. जे जे धर्मस्थापक असतात ते सर्वात आधी पवित्र असतात, मग अपवित्र शरीरामध्ये प्रवेश करून धर्माची स्थापना करतात. जसे गुरु नानकना तर मुले वगैरे होती, नंतर त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने प्रवेश करून शीख धर्माची स्थापना केली. हे ब्रह्माचे देखील पतित शरीर आहे, तर त्यांच्यामध्ये ज्ञानसागर बाबा आले आहेत. तुम्ही जाणता ते आमचे बाबा आहेत. हे आत्मा म्हणते, आता तुम्हाला आत्मअभिमानी बनायचे आहे. देहामध्ये आत्मा राहते. जसे कोणी म्हणतात मी व्यापारी आहे, हे आत्म्याने या अवयवाद्वारे म्हटले. आत्मा म्हणते मी 84 जन्म पूर्ण केले. बाबा बसून समजावत आहेत की मी आहे तुम्हा आत्म्यांचा पिता. माझे अवतरण भारतामध्येच होते. मला स्वतःचे शरीर नाही. ब्रह्मा विष्णू शंकरला देखील स्वतःचे सूक्ष्म शरीर आहे. माझे अवतरण भारतामध्येच होते. यादगारमध्ये अर्थात स्मृती रूपामध्ये शिवलिंग दाखवतात, परंतु माझे काही इतके मोठे रूप नाही. मी आहे स्टार, जशी आत्मा स्टार आहे. आत्मा काही खूप मोठी नसते. चमकता है भ्रुकुटी के बीच अजब सितारा. आत्मा अतिशय छोटी आहे. लाईटचा साक्षात्कार जास्त करून सफेद रंगाचा होतो. आता किती करोड आत्मे आहेत. सतयुगामध्ये इतके शरीरधारी आत्मे असणार नाहीत. जर सतयुगामध्ये इतके असते तर आतापर्यंत अरब झाले असते. इतके तर नाहीत. तुम्ही मुले जाणता की हे कोणी साधू संन्यासी नाहीत. हे तर बाबा समजावून सांगत आहेत. या बाबांचे कोणी पिता नाहीत. ब्रह्मा विष्णू शंकरचे पिता आहेत. श्रीकृष्णाचा देखील पिता होता. बेहदचे बाबा म्हणतात माझा कोणी पिता नाही, ना कोणी शिक्षक आहे. सतयुगामध्ये सुद्धा मुले राजविद्या शिकण्यासाठी शाळेत जातील. शिक्षक असेल. माझा कोणी शिक्षक नाही. मी तुम्हाला राजयोगची शिकवण देतो. मी कोणी राजा महाराजा बनणार नाही. तुम्ही मुले बनाल. पूज्य श्री लक्ष्मी श्री नारायण होते. सतयुगामध्ये राज्य करत होते. हे निराकार बाबा या शरीरामध्ये विराजमान होऊन आत्म्यांना शिकवतात. आम्ही आत्मे शिकतो. ते आहेत ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर. बाबा म्हणतात मी तुम्हाला माझा वारसा देतो 21 जन्मांसाठी. सतयुगामध्ये तुम्ही सुख शांतीवाले होता. रावण भूत तिथे असत नाही. ती आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. आता आहे संपूर्ण विकारी दुनिया. आता तुम्ही मुले जाणता की आपण बाबांकडून भाग्य बनविण्यासाठी आलो आहोत. शाळेमध्ये भाग्य बनवले जाते. शिकून पास व्हाल, शिक्षक बनाल. इथे तुम्ही 21 जन्मांसाठी भाग्य बनवता. ते भाग्य बनवतात या एका जन्मासाठी. शाळेत शिकून शरीर निर्वाहासाठी कमाई करतील. आपला आणि दुसऱ्यांचा शरीर निर्वाह होईल, तर त्या शाळेमध्ये एका जन्मासाठी भाग्य बनवतात. जन्मजन्मांतरासाठी बॅरिस्टर इंजिनियर बनणार नाहीत. दुसऱ्या जन्मामध्ये पुन्हा शिकावे लागेल. तो आहे शरीर निर्वाहासाठी धंदा. एका जन्मासाठी. बाबा तर म्हणतात मी तुम्हाला 21 जन्मांसाठी सुख शांतीचा वारसा देतो. हे बेहदच्या बाबांनी म्हटले आहे
की त्यांचा कोणीही पिता नाही. तुम्ही मुले म्हणता, बाबा आम्ही तुमचे आहोत. बाबा देखील म्हणतात, होय मुलांनो, तुम्ही कल्पापूर्वी माझे होता, आता पुन्हा बनले आहात. हा आहे ईश्वरीय बाबांवर मुलांचा स्नेह. आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल. 5000 वर्षापूर्वी देखील तुम्हा मुलांना गुलगुल बनवून हेल्थ आणि वेल्थ दिली होती, कारण नॉलेज आहे सोर्स ऑफ इन्कम. शिक्षणानेच भाग्य बनवतात. ते असते हदचे भाग्य. हे आहे बेहदचे भाग्य. ही पाठशाळा आहे, सत्संग नाही. सत्संगामध्ये तर जातात कुणीतरी रामायण ग्रंथ इत्यादी ऐकवतात. बाबा तर नॉलेजफुल आहेत. बाबा कोणते शास्त्र वगैरे शिकत नाहीत. बाबा म्हणतात, मी तर सर्व काही जाणतो. हे फक्त तुमच्याच बुद्धीमध्ये आहे की ते आहेत मोस्ट विलवेड बाबा, ज्यांची सर्वजण आठवण करतात की पतित दुनियेमध्ये या, येऊन आम्हाला भरभरून सुख द्या. तुम मात पिता हम बालक तेरे. आता सन्मुख येऊन संतान बनले आहात. बाबा आहेत विचित्र. त्यांचे कोणते चित्र, अर्थात शरीर नाहीये, परंतु चित्राशिवाय अर्थात शरीराशिवाय शिक्षण कसे देणार. म्हणून म्हणतात, मी या शरीराचा आधार घेऊन यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे तुम्हाला शिकवतो. तुम्ही जाणता आपल्याला कोणता मनुष्य गुरु शिक्षक शिकवत नाही. लिहिले आहे भगवानुवाच. ते आहेत निराकार. ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः म्हटले जाते. ब्रह्मा भगवान म्हणता येणार नाही, कारण ते आहेत सूक्ष्म वतनवासी. देवता आहेत रचना. त्यांच्याकडून कोणता वारसा मिळू शकत नाही. तर मग मनुष्य मनुष्याला वारसा कसा देऊ शकतात. तर या गोष्टींना कोणी समजू शकत नाहीत. हे आहे गॉड फादरली कॉलेज. भगवान शिकवतात, मुलांनो, मी तुम्हाला मनुष्यापासून देवी देवता बनवतो, असे आणखी कोणीही म्हणू शकणार नाही. संन्यासी आहेतच निवृत्ती मार्गवाले. सतयुगात तर प्रवृत्ती मार्गामध्ये पवित्र देवी देवता होते. आता मी पुन्हा आलो आहे पतितांना पावन बनविण्यासाठी. जितकी आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील. आत्माच पतित होते, जशी सोन्यामध्ये खाद पडते, आणि मग दागिना देखील खादवालाच बनतो. आत्म्यामध्ये देखील खाद पडते, तर ती आयरन एजेड बनते. आता सर्व तमोप्रधान आहेत. नंतर जेव्हा तुम्ही आत्मे सुंदर बनाल, तेव्हा शरीर देखील सुंदर मिळेल. सतयुगामध्ये तुम्ही गोरे अर्थात सुंदर होता. मग 84 जन्म घेत घेत श्याम अर्थात सावळे बनले आहात. म्हणून कृष्णाला श्याम सुंदर म्हणतात. एकाचीच तर गोष्ट नाहीये. सर्व राजधानी गोरी सुंदर होती, आता सावळी बनली आहे. आत्मा आणि शरीर दोन्ही रोगी बनले आहेत. तुम्ही जाणता आपण सुपूज्य देवी देवता होतो. मायेने पूज्यपासून पुजारी बनवले आहे. देवी देवता धर्मवाले धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट झाले आहेत. देवतांसमोर जाऊन म्हणतात, हम नीच पापी है, हमारे में कोई गुण नहीं है, हम कंगाल दुःखी है. भारतामध्ये देवी देवतांचे राज्य होते. भारत सिरताज होता. आता तर प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. बाबांना ओळखत नाहीत. हे तर जाणता की या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. गायले जाते, विनाश काले विपरीत बुद्धी. कोणाची? यादव आणि कौरवांची, जे बाबांना जाणत नाहीत. भगवानुवाच, तुमचे भाग्य जे अस्ताला गेले होते ते आता उदयास आले आहे. भाग्यशाली होण्यासाठी हे शिक्षण आहे. स्वर्गाचा मालक तर स्वर्गाची स्थापना करणाराच बनवेल ना. स्वर्गाची स्थापना करणारे आहेत हेविनली गॉडफादर. नरकवासी तर माया बनवते. तुम्ही गाता सुद्धा,
दुःख में सिमरन सब करे, सुख में करे न कोय. भक्ती सुरू होते द्वापारपासून. भक्तीचे फळ देण्यासाठी भगवानाला यावे लागते. आता भगवान घर बसल्या आले आहेत भारतामध्ये. भारत त्यांचे घर आहे ना. शिवरात्री सुद्धा इथे साजरी करतात. मंदिरे देखील इथे बनलेली आहेत. शिवबाबा तुम्हा मुलांना बसून नॉलेज देतात, ज्याला ज्ञान अमृत अथवा सोमरस देखील म्हणतात. गोल्डन एज अर्थात सतयुग बनविण्यासाठी नॉलेज देतात. तर नाव सोमनाथ पडले आहे. आता तर भारत किती कंगाल आहे. तुम्हाला यावेळी पृथ्वीची 3 पावले देखील मिळत नाहीत. कुठे बसून शिकता? हे तर मोठ्यात मोठे हॉस्पिटल कम कॉलेज आहे. तुम्ही मिडगेट अर्थात छोटे आहात. म्हणता बाबा मी तुमचा 12 महिन्यांचा बच्चा आहे. आत्मा बोलते या शरीराद्वारे. बाबा मी 6 महिन्यांचा बच्चा आहे. तर मिडगेट झाला ना. आत्मा बोलते मी तुमचा झालो आहे. अच्छा आता चांगल्या रीतीने शिक, तर मी तुला सोबत घेऊन जाईन. संन्यासी ब्रह्म अथवा तत्वाची आठवण करतात. बाबांना सोडून राहण्याच्या ठिकाणाची आठवण करतात. समजतात की ब्रह्मच भगवान आहेत, परंतु हा त्यांचा गोड भ्रम आहे. ब्रह्मतत्व जिथे आपण अशरीरी आत्मे निवास करतो त्याला भगवान कसे म्हणता येईल? नंतर म्हणतात आम्ही ब्रह्ममध्ये लीन होणार. आत्मा तर अविनाशी आहे, तिला पार्ट बजावतच राहायचा आहे. बाबा बसून चांगल्या रीतीने समजावून सांगतात. हे दादा अर्थात ब्रह्मा बाबासुद्धा भले शास्त्र इत्यादी शिकलेले होते, परंतु मला ओळखत नव्हते. आता त्यांना देखील सांगतो. त्यांची आत्मा ऐकते. मी त्यांच्या बाजूला येऊन बसतो, तुम्हाला शिकवतो. हे देखील ऐकतात. यांच्या मुखाद्वारेच शिकवतो. तुम्हाला देही अभिमानी बनवतो. दुनियेमध्ये कोणी देही अभिमानी असत नाहीत. तुम्ही मुले बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेत आहात. 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे. संन्यासी इत्यादींना तर त्यांची शास्त्रच आठवतील. इथे कोणत्या शास्त्राची गोष्ट नाहीये. बाबांना काय आठवेल? ते तर मालक आहेत. तुम्ही आठवण करता बेहदच्या बाबांची. प्रजापिता ब्रह्माची तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहात. आजोबांकडून वारसा घेता ब्रह्माद्वारे. पिता आहे साकार, आजोबा आहेत निराकार. शिवबाबांची आत्मा यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये आहे. दोघेही आहेत निराकार. हे साकार बाबा पितासुद्धा आहेत तर मातासुद्धा आहेत. यांच्याद्वारे तुम्हाला दत्तक घेतात. अच्छा गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. अच्छा धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून 21 जन्मांसाठी आपले भाग्य बनवायचे आहे. एका बाबांच्या मतावर चालून आपले जीवन उज्ज्वल बनवायचे आहे. दुसरा पॉइंट, आत्मअभिमानी बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेने आत्म्याला संपूर्ण पावन बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव आपल्या स्वतःमध्ये शुभ आशा ठेवून हृदय सम्राट बनणारे मोठ्या दिलाचे फ्रागदिल भव. सदैव आपल्या स्वतःमध्ये शुभ आशा ठेवून हृदय सम्राट बनणारे मोठ्या दिलाचे फ्रागदिल भव. विस्तार आहे, सदैव स्वतःमध्ये शुभ आशा ठेवा. कधीही निराशावादी बनू नकात. जशा बाबांनी प्रत्येक मुलामध्ये शुभ आशा ठेवल्या. कोणी कसाही आहे, बाबा लास्ट नंबर असणाऱ्यावर देखील कधी नाराज झाले नाहीत. नेहमीच आशा ठेवली. तर तुम्ही देखील आपल्यावर, दुसऱ्यांवर, सेवेवर कधी निराश अथवा नाराज होऊ नकात. हृदय सम्राट बना.
सम्राट म्हणजे फ्राग दिल, सदा मोठ्या मनाचे. कोणताही दुबळा संस्कार धारण करू नकात. नॉलेजफुल बनून मायेच्या भिन्न भिन्न रूपांना पारखून विजयी बना. आजचे स्लोगन आहे, आप और बाप दोघे असे कंबाईंड रहा जो तिसरा कोणी तुम्हाला वेगळे करू शकणार नाही. आप और बाप दोघे असे कंबाईंड रहा जो तिसरा कोणी तुम्हाला वेगळे करू शकणार नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.